राज्यभर होळीचा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आपण देखील होलिका दहन केलेला आहे. काय नेमके शुभेच्छा महाराष्ट्राच्या जनतेला द्याल? होळीच्या मी सर्व आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला शुभेच्छा देतो. या होळीमध्ये सर्व आमच्या बळीराजाच्या सर्वसामान्य माणसाच्या इडापिडा टळो, त्यांची सगळी संकटं जळून खाक हो. होळीमध्ये अशी प्रकारची प्रार्थना करतो. आणि होळी उत्सव जो आहे, उद्या धुळवड आहे. सर्व लोक एकत्र येऊन होळी उत्सव साजरा करत असतात. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्रावरची सगळी संकटं दूर होत, आपल्या देशावरची सगळी संकटं दूर होत आणि इडापिडा टळो, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातली सगळी दुःख या होळीमध्ये जळून खाक होत, अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि उद्या रंगपंचमी आहे. सर्व होळीच्या देखील सगळ्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला शुभेच्छा देतो. धुळवडीच्या देखील शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर आपल्या पर्यावरणाचा समतोल राखून या ठिकाणी जे नैसर्गिक रंग आहेत तेच त्यानेच होळी साजरी करावी, अशा प्रकारची विनंती करतो. पुन्हा एकदा होळी उत्सवाच्या आणि हा होळी उत्सव महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये सगळे साजरे करत असतात. आणि उद्याची धुळवट रंगपंचमी देखील सगळे लोक एकत्र येऊन साजरी करत असतात. आणि म्हणून महाराष्ट्र ही आपली सण उत्सव संस्कृती परंपरा जोपासणारा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना पुन्हा एकदा होळीच्या आणि धुळवडीच्या मनापासून शुभेच्छा देतो. सर, इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये जे काही पर्यटक गेले होते त्यांच्याशी तुम्ही बातचीत केलेली आहे. काय नेमकं त्यांच्याशी बातचीत झालेली आणि पुढील कारवाई काय आपण महाराष्ट्रातले अनेक पर्यटक दुबईमध्ये आहेत, पुण्यातले आहेत, अहिल्यानगरचे आहेत, मुंबईतले, ठाण्यातले, अगदी शहापूर, मुरबाड, महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणचे पर्यटक त्या ठिकाणी आहेत. आणि तिथं मी अनेक लोकांशी संपर्क केला, त्यांच्याशी बोललो. तिथले आपले डॉक्टर पैठणकर म्हणून आहेत महाराष्ट्र मंडळाचे, ते त्या ठिकाणी जात आहेत. त्यांचं माझं बोलणं करून देत आहेत. आणि त्यांना आता अशा परिस्थितीमध्ये एक मॉरल सपोर्टची आवश्यकता आहे. आणि म्हणून ते देण्याचं काम या ठिकाणी आपले लोक करतात. राहुल कनाल पण तिकडं आहे, तो देखील अनेक लोकांच्या संपर्कात आहे. आणि म्हणून आमचे सर्व लोक अधिकारी तिथल्या लोकांशी संपर्कात आहेत. मी देखील स्वतः अनेक लोकांशी बोललो. त्यांना ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या देखील समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी देखील नियोजन केलेलं आहे. त्यांना आणण्यासाठी देखील नियोजन केलेलं आहे. आणि लवकरच ते पुन्हा सर्व पर्यटक जे आहेत ते आपल्याकडे मायदेशी परत येतील. सर, हिंदी में जानना चाहेंगे, इस प्रकार से ईरान इजराइल में जो युद्ध शुरू है उसमें आपने वहाँ पे जो फंसे हुए लोग हैं उनसे बातचीत की है, क्या किस प्रकार से बातचीत आपकी? महाराष्ट्र के कई लोग हैं, देश भर में से कई लोग वहाँ गए टूरिज़्म के लिए, टूरिस्ट बनकर. और इसी में ऐसे ये लड़ाई हो गई है, युद्ध हुआ है. इसमें मैं कई लोगों से बातचीत मैंने की हुई है. हमारे लोग भी वहाँ पर है. महाराष्ट्र मंडल के डॉक्टर पैठणकर जो है वो काफ़ी वहाँ मदद कर रहे हैं. हमारा राहुल कनाल भी वहाँ पर है. और जैसे जैसे उनकी लिस्ट आ रही है वैसे वैसे लोगों से बातचीत हो रहे हैं. हमारे लोग वहाँ जाके उनको मिल रहे हैं. उनको मॉरल सपोर्ट की आवश्यकता है. और निश्चित रूप से जो होटल में ठहरे हुए हैं वो होटल के मालिक, वो भी उनको बहुत ही उनकी ये कर रहे हैं, केयर ले रहे. और निश्चित रूप से ये सभी लोग वहाँ पर सुरक्षित हैं. और उनको जो जो सहयोग की आवश्यकता है हम लोग करेंगे. हमारे महाराष्ट्र सरकार करेगा, हमारे कार्यकर्ता कर रहे हैं. और आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इसके ऊपर बारीकी से पूरी तरह से ध्यान दे रहे हैं. पूरे भारतीय जितने भी लोग हैं जहाँ जहाँ है उसकी जानकारी हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी
नरेंद्र मोदी जी खुद ले रहे हैं और सभी लोगों को उन्होंने अपने लोगों को सुरक्षित यहाँ लाने का नियोजन आदरणीय प्रधानमंत्री जी ने किया है। निश्चित रूप से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को भी मैं धन्यवाद देता हूँ। जब जब ऐसा मौका आता है, जब जो ऐसे प्रसंग आते हैं, जब दुर्घटना होती है, तब हमारे भारत के देश जो नागरिक है जहाँ जहाँ फंसे होते हैं उनकी चिंता करने का काम, उनको सुरक्षित वहाँ सहयोग देने का काम, फिर से सुरक्षित भारत में लाने का काम आदरणीय प्रधानमंत्री जी ने हमेशा किया है। इस बार भी वैसा ही होगा। सर, देश भर में होली का त्यौहार शुरू है, किस प्रकार से महाराष्ट्र की जनता और देश भर की जनता को आप बधाई देंगे? हाँ बिल्कुल, होली उत्सव जो है सब लोग मिलकर मनाते हैं और ये होली उत्सव में सभी लोग शामिल होकर ये उत्सव मनाते हैं। मैं इतना ही कहूँगा, हमारे महाराष्ट्र के ऊपर का पूरा संकट, सब दुख, देश के ऊपर का पूरा संकट, सब दुख ये होली में जलकर खाक हो जाए। हमारे किसान, बलिराजा, हमारे सभी लोग, महाराष्ट्र की जनता के दुख दर्द जो है इसमें समाप्त हो जाए और सभी लोगों को ये होली के बाद जो लोगों के दिल में खुशहाली और सुख समृद्धि आवे, ऐसी प्रार्थना मैंने की हुई है। कल रंगपंचमी है और इतना ही मैं कहूँगा, महाराष्ट्र की जनता को अपील करूँगा कि नैसर्गिक जो नेचुरल कलर है वो उससे ही होली मनाए ताकि पर्यावरण का समतोल रखा जाए, पर्यावरण प्रदूषण ना हो और लोग भी काफ़ी सहयोग करते हैं। मैं सभी लोगों को फिर एक बार होली उत्सव और रंगपंचमी उत्सव का बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ, बहुत बहुत बधाई देता हूँ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।